नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत घरगुती साहित्यातून बनणारे भाजणीचं थालीपीठ। बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचसोबत गरमागरम थालीपीठ व ताजं लोणी इथे एन्जॉय करणार आहोत। लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलंच आहे, पण त्याचबरोबर काही खास दोन टिप्स सुद्धा सांगणार आहे, तर तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच उपयोगी पडतील। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। भाजणी करता लागणारं साहित्य इथे मी वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत नसलेलं साहित्य तुम्ही स्किप ही करू शकता किंवा आवडत असलेलं साहित्य तुम्ही जास्तीचं ऍड ही करू शकता। भाजणी करताना यात गहू किंवा गव्हाचे पीठ टाकायला विसरू नका, त्यामुळे पिठाला छान बाइंडिंग येते, त्यामुळे थालीपीठ तव्यावर फुटत नाही। जर का तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्ही भाजणीचं थालीपीठ करताना इथे तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। पुन्हा जर का तुम्ही भाजणी करत असाल तर बाजरी नाचणी स्किप केली तरी सुद्धा चालेल। इथे थोडा मी साबुदाणा घेतला आहे, त्यामुळे थालीपीठ नरम पडत नाही। त्याचबरोबर इथे धणे मेथी व जिरं घेतलेलं, त्यामुळे थालीपीठाला अशी खमंग अशी चव येणार आहे। सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं करून कढई किंवा तव्यावर हलक्या असं भाजून घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर एकदम उत्तमच आहे, तुम्ही लोखंडाच्या कढईत थोडं करून ही भाजणी भाजून घेऊ शकता। भाजणी भाजून झाल्यावर कॉटन कपड्यावर थंडीत राहायला ठेवायची आहे, त्यामुळे भाजणी जास्त दिवस आता भाजणी दळून आणल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावी, म्हणजे तुम्हाला जेव्हा गरमागरम भाजणीचे वडे किंवा भाजणीचं थालीपीठ करायचं असेल तर तुम्ही पटकन करू शकता। अगदी ही भाजणी तुम्ही फ्रीज मध्ये हवाबंद डब्यामध्ये 6 महिने स्टोर करून ठेवू शकता। तर तयार भाजणी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या किंवा रात्रीची उरलेली डाळ किंवा आमटी सुद्धा घालू शकता। तर इथे मी तुम्हाला आता भाजणीचं थालीपीठ सुद्धा करून दाखवणार आहे। तुम्ही या तयार भाजणीमध्ये मेथीची पानं घालू शकता किंवा किसलेली कोबी घालू शकता, किसलेला गाजर घालू शकता। त्याचबरोबर भरपूर असा कांदा घालून तुम्ही कांद्याचे थालीपीठ बनवू शकता किंवा कांद्याची पात सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अगदी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही उरलेलं मोठेचं वरण किंवा आमटी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भाजणीचं थालीपीठ बनवू शकता। थालीपीठाची ही भाजणी इथे घेतलेली आहे, त्याचसोबत इथे मी 2 मोठे चिरून घेतलेले कांदा वापरलेला आहे। त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, त्याचबरोबर एक काकडी किसून घेतलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत, थोडस ओवा असा 1 चमचा ओवा घालून घेणार आहोत, त्याचसोबत तीळ घालून घेणार आहोत। तर रोज वापरणाऱ्या मसाल्याच्या डब्यातले आपण इथे गरम मसाला घालून घेणार आहोत, लाल तिखट, हळद, अगदी बेसिक असे मसाले घालून घेणार आहोत। थोडस हिंग घालून घेणार आहोत, म्हणजे थालीपीठ पचायला हलकं होतं। चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। थोडं करून आपण पाणी घालून थालीपीठ पीठ मळून घेणार आहोत, कारण त्या काकडीला सुद्धा पाणी सुटलेलं आहे। अगदी सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे थोडं करून मी पाणी घालून घेणार आहे, एकदम पाणी घालून घ्यायचं नाहीये, नाहीतर आपल्याला थालीपीठ थापता येणार नाहीये। थोडस सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। दिवसभरात असे 2 थालीपीठ खाल्ला तरी पूर्ण आहार मिळाल्यासारखं पोट अगदी भरल्यासारखं तुम्हाला पोट वाटेल।
अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि सुती रुमालावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावून आपण थालीपीठ थापून घ्यावे. इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादा कॉटनच्या रुमालावर हे थालीपीठ सुद्धा थापू शकते. असं पाण्याचा हात घेऊन थालीपीठ आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे. तर अगदी हलक्या हाताने मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. जर हात चिकटत असेल पिठाला तर पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि थालीपीठ असं पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आधी रुमालाला किंवा बटर पेपरला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. एक गोळा घ्यायचा आहे. मग पुन्हा हात पाण्यात ओले करून आपल्याला थापायचा आहे. जर थापताना पीठ हाताला चिटकत असेल तर पुन्हा पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि पुन्हा थापून घ्यायचा आहे. आता इथे मी छिद्र करून घेतलेले आहेत, त्यामुळे आपलं थालीपीठ पटकन शेकणार आहे, म्हणजे शिजायला मदत होणार आहे, त्यातून कच्चं राहणार नाही. आणि इथे थोडेसे मी पांढरे तीळ वरून पेरून घेतलेले आहेत, त्यामुळे आपलं थालीपीठ एकदम खमंग आणि कुरकुरीत सुद्धा लागणार आहे. अशा पद्धतीने तव्याला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि मधून असं थापून बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने तुमचं कॉटनचा रुमाल सुद्धा नकळत बाजूला होतो. तर सर्व बाजूने थोडस तेल सोडून घेतलेलं आहे आणि तव्यापासून अगदी मोकळं केलेलं आहे. चिटकलेलं सुद्धा नाही. जर का तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर असं होतं, लोखंडी तव्यावर थालीपीठ खूप छान शेकलं होतं आणि त्याला एक विशिष्ट अशी खमंग खरपूस चव सुद्धा येते. तर असं सर्व बाजूने 2 ते 3 मिनिटात थालीपीठ शिजतं व तयार होतं. असं थोडं दाबून आपल्याला शेकून घ्यायचंय, म्हणजे आतून कच्चं राहत नाही. तर अगदी 2 ते 3 मिनिटात थालीपीठ तयार होतं. तर गरमागरम डब्यासाठी किंवा पौष्टिक नाश्ता म्हटलं तरी सुद्धा चालेल. एक थालीपीठ खाल तरी तुमचं पोट एकदम भरल्यासारखं तुम्हाला वाटेल. तर गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे. थालीपीठाची भाजणी व तयार थालीपीठची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन रेसिपीचे पुन्हा भेटू. धन्यवाद.